श्री गुरुचरित्र अध्याय 27 मराठी कथासार। उर्मट ब्राह्मणांना श्री गुरूंद्वारे शिक्षा। श्री गुरूंद्वारे पूर्वजन्म स्मरण। श्री गणेशाय नमः। नामधारकाने श्री गुरूंच्या चरणांना वंदन करून त्यांचे स्तवन केले आणि विचारले। श्री गुरूंनी त्या ब्राह्मणांना चारही वेदांचा विस्तार समजावून सांगितला। त्यानंतर काय झाले ते मला सविस्तर सांगा। नामधारकाने असे विचारले असता सिद्धमुनी त्याला म्हणाले, नामधारका, श्री गुरूंची महती किती सांगावी। त्यांनी त्या मूर्ख ब्राह्मणांना समजून सांगण्याचा खूप प्रयत्न केला। त्यांचे हिताहित कशामध्ये आहेत हेही त्यांना सांगितले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही। वादविवाद करा, नाहीतर जयपत्र द्या, हाच ठेका त्यांनी धरला। त्या ब्राह्मणांचा हा दुराग्रह पाहून श्री गुरु संतापले आणि ते म्हणाले, ठीक आहे, जशी तुमची इच्छा। दिव्यावर झडप घालणाऱ्या पतंगाप्रमाणे तुम्ही स्वतःचे अहित करायचेच ठरवलेच आहे, त्याला मी तरी काय करणार। त्याच वेळी श्री गुरूंना दूर अंतरावर एक मनुष्य दिसला। श्री गुरूंनी आपल्या शिष्यांना म्हणाले, त्या मनुष्याला बोलावून आमच्याकडे आणा। त्या शिष्याने त्या मनुष्याला बोलावून श्री गुरूंकडे आणले। श्री गुरूंनी त्याची नीट चौकशी केली तेव्हा तो म्हणाला, महाराज, मी हीन जातीचा मातंग आहे, म्हणूनच गावाच्या बाहेर राहतो। माझे पूर्व पुण्य मोठे, म्हणूनच मला आज तुमचे दर्शन घडले। आणि असे म्हणून त्याने श्री गुरूंना साष्टांग नमस्कार घातला। श्री गुरूंनी एका शिष्याला आपला दंड दिला आणि जमिनीवर 7 समांतर रेषा काढायला सांगितले। त्या शिष्याने जमिनीवर 7 रेषा काढल्या। श्री गुरु त्या मातंगाला म्हणाले, आता तू एक एक रेषा ओलांडून पुढे ये। मी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर दिल्यानंतरच पुढची रेषा ओलांडायची। श्री गुरूंनी असे सांगता क्षणी तो मनुष्य पहिली रेषा ओलांडून पुढे आला आणि त्याच क्षणी त्याला ज्ञानप्राप्ती झाली। श्री गुरूंनी त्याला विचारले, तू कोण आहेस, तुझी जात कोणती। तो म्हणाला, मी भिल्ल जातीचा आहे, माझे नाव नराखा। दुसरी रेषा ओलांडताच त्याला पूर्वजन्माचे ज्ञान झाले। तो त्या जन्मातील अनेक गोष्टी सांगू लागला। ते पाहून सर्व लोक मोठे आश्चर्य वाटले। तिसरी रेषा ओलांडताच त्या मनुष्याला तत्पूर्वीच्या जन्माचे स्मरण झाले आणि तो म्हणाला, माझे नाव गंगासूत, मी गंगेच्या काठी राहतो। चौथी रेषा ओलांडताच तो म्हणाला, माझे नाव सोमदत्त, मी वैश्य आहे। 6वी रेषा ओलांडताच तो म्हणाला, मी क्षत्रिय असून माझे नाव गोवर्धन। 7वी रेषा ओलांडताच तो म्हणाला, माझे नाव अध्यापक, मी ब्राह्मण असून मी वेदशास्त्रात पारंगत आहे। त्या मातंगाने असे सांगताच श्री गुरूंना अतिशय आनंद झाला। ते त्या मातंगाला म्हणाले, तू स्वतःला वेदशास्त्र पारंगत ब्राह्मण म्हणवितोस, तर आता एक काम कर। येथे 2 ब्राह्मण आले आहेत, त्यांच्याशी वेदावर वादविवाद कर। आणि असे बोलून श्री गुरूंनी अभिमंत्रित केलेली विभूती त्या मातंगाच्या सर्व शरीराला लावली। विभूतीचा स्पर्श होताच त्या मातंगाला पूर्वज्ञानाचा उदय झाला। मानस सरोवरामध्ये बुडी मारताच कावळ्याचा जसा राजहंस होतो, त्याप्रमाणे श्री गुरूंच्या हृदयस्पर्शाने तो मातंग परमज्ञानी झाला। तो खड्या आवाजामध्ये सुस्वरामध्ये वेदमंत्र म्हणू लागला। हा सगळा चमत्कार त्रयमूर्ती श्री नृसिंह सरस्वतीच्या दैवी सामर्थ्याचाच। अज्ञानी लोक त्यांना सामान्य लोक समजत त्यांचा अधपात होतो। त्या मातंगाने ते सुस्वर वेदपठण ऐकताच वादविवादासाठी आलेले ते 2 ब्राह्मण भयचकित झाले। त्यांना एक शब्दही बोलता येईना। त्यांच्या छातीमध्ये वेदना होऊ लागल्या। त्यांच्या शरीराचा थरकाप उडाला, सर्वांगाला घाम फुटला। त्यांनी स्वतःची निंदा करीत श्री गुरूंच्या चरणांवर लोळून घेतली आणि ते श्री गुरूंना म्हणाले, आम्ही मूर्ख अज्ञानी आहोत, आम्हाला वाचवा। आम्ही गुरुद्रोही ब्राह्मण द्रोही आहोत। तुमचे स्वरूप आम्ही ओळखले नाही। तुम्ही साक्षात शिवशंकर आहात। तुम्ही कृपाळू आहात, आमच्यावर दया करा, आमच्या अपराधाची क्षमा करा, आमचा उद्धार करा। प्रभू त्या ब्राह्मणांशी अशी विनवणी केली
तेव्हा श्री गुरु त्यांना म्हणाले, तुमच्या अपराधांना क्षमा नाही. तुम्ही मदांध होऊन त्रिविक्रम भारतीला त्रास दिलात, त्याचा अपमान केलात. अनेक ब्राह्मणांचा तुम्ही धिक्कार केलात. विद्येच्या गर्वाने उन्मत्त होऊन तुम्ही करू नयेत अशा अनेक वाईट गोष्टी केल्यात. आता भोगा आपल्या पापाची फळे. तुम्ही ब्रह्मराक्षस व्हाल. ही शापवाणी ऐकताच ते ब्राह्मण शोकाकुल झाले. ते उशाप मागू लागले. त्यावर कृपामूर्ती श्री गुरु म्हणाले, तुम्ही 12 वर्ष ब्रह्मराक्षस व्हाल. तुम्हाला कृतकर्माचा पश्चाताप झाल्यामुळे तुम्ही शांत राहाल. पुढे तुम्हाला एक ब्राह्मण भेटेल. तेव्हा तुम्ही एक शुक्ल नारायण असा शब्द उच्चाराल. त्याच्या पुढील वाक्य तो तुम्हाला सांगेल आणि तेव्हाच तुमचा उद्धार होईल. आता तुम्ही नदीवर जा. श्री गुरूंनी असे सांगताच ते ब्राह्मण गावाबाहेर गेले आणि नदीच्या तीरावर जाताच त्यांची हृदयक्रिया बंद पडली आणि त्यांना मृत्यू आला. कृतकर्माचे फळ त्यांचे त्याला भोगावे लागते. त्या आत्मघातकी ब्राह्मणांना गुरुशापाने मृत्यू आला आणि ते ब्रह्मराक्षस. ते ब्राह्मण निघून गेल्यावर त्या ब्राह्मणाचे काय झाले असे नामधारकाने विचारले. तेव्हा सिद्ध मुनी म्हणाले, श्री गुरूंनी ज्या मातंगाला 7 रेषा ओलांडायला लावल्या होत्या त्याला त्याच्या मागील अनेक जन्मांचा अनुभव दिला होता. तो श्री गुरूंच्या पाया पडून म्हणाला, पूर्वजन्मी मी ब्राह्मण होतो, मग माझी अशी अधोगती का झाली? मी कोणते पाप केले होते ते मला सांगा. त्या मातंगाने अशी विनवणी केली तेव्हा श्री गुरु त्याला त्याचा पूर्ववृत्तांत सांगू लागले. ग्रंथकार सरस्वती गंगाधर सांगतात, श्री गुरुचरित्रातील पुढील कथा जे श्रवण करतील ते महापातकी जरी असले तरी ब्रह्मज्ञानी होतील. ही श्री गुरुचरित्रातील कथा अत्यंत पुण्यदायक असून ती श्रवण केली तर 4ही पुरुषार्थ प्राप्त होतात. अशा रीतीने श्री गुरुचरित्रातील हा 27वा अध्याय येथे समाप्त होत आहे. उर्वरित कथा पुढील अध्यायात. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.